फंक्शन चॅप्टरवरचे IMP क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन त्याने दिला इवन अँड ऑड फंक्शन विचारलं आहे फाईंड करायला. सेकंड जर बघितला तर तो पण a रेस टू एक्स प्लस a रेस टू एक्स मायनस 1/2 इवन आणि ऑड फंक्शन चेक करायला विचारलं आहे. दोघेही एक्झाम्पल आत्तापर्यंत 2-2 मार्कला विचारले गेलेत. फंक्शन चॅप्टर असेल त्याच्यामध्ये आणि लॉगॅरिथमिक चॅप्टर असेल यावरती फक्त 2च मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात. आता हे जे काही क्वेश्चन यामध्ये आपल्याला दिसत आहेत हे बघा, हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा पण इवन आणि ऑड फंक्शन आहे. त्यानंतर जर फंक्शन तुम्ही ऑब्झर्व केलं तर ते पण इवन आणि ऑड चेक करायला आहे. मग इवन आणि ऑड म्हणजे काय की एफ ऑफ इंटू ब्रॅकेट मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आलं तर त्याला आपण इवन फंक्शन म्हणणार आहे. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स आलं त्याला आपण ऑड फंक्शन म्हणणार आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट अपॉनची टर्म आहे ते पण इवन आणि ऑड फंक्शन आहे. ह्या PDF ह्या व्हिडिओमध्ये जे काही आपण एक्झाम्पल घेतले हे या आधीच्या एक्झाम्पल क्वेश्चन पेपरमध्ये आलेले सर्व एक्झाम्पल आहेत. हे जर तुम्ही बेस्ट केले तर याच्या पलीकडे नवीन एक्झाम्पल नसणार आहेत. सो जेवढे एक्झाम्पल आपण घेतले त्यामध्ये सगळेचे सगळे बेस्ट करा. पहिला पार्ट जो आपण बघितला ते सगळे फंक्शन इवन इन ऑड चेक करायलाच विचारले जात आहेत. बघा क्वेश्चन नंबर 9 पण आपण बघितला तोही त्याच टाईपमध्ये दिला गेला आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे जाऊ बघा क्वेश्चन नंबर 10 जर बघितला तो पण इवन आणि ऑड फंक्शन चेक करायलाच विचारला जात आहे. खूप सोपी डेफिनेशन इवन अँड ऑडची ती फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर क्वेश्चन नंबर नेक्स्टमध्ये इथे एफ ऑफ टू प्लस एफ ऑफ मायनस 2 याची व्हॅल्यू फाईंड करायला विचारले. इथे पण आपल्याला एफ ऑफ π/2 ची व्हॅल्यू फाईंड करायला लावली आहे. इथे बघा एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू फाईंड करायला लावली आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण ऑब्झर्व केलं त्यामध्ये पण एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 1 याची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायला लावली आहे. नेक्स्ट बघितलं तर त्याच्यात पण सेम त्याच टाईपमध्ये आपल्याला प्रॉब्लेम ऑब्झर्व होतो आहे. एफ ऑफ 4 प्लस एफ ऑफ 5 आहेत. यावरून असं लक्षात येतं एक तर फंक्शन इवन आणि ऑड चेक करायला विचारलं जातं किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ म्हणून तुम्हाला नंबर दिले जातात किंवा 2 फंक्शनचे ॲडिशन किंवा 2 फंक्शनची सबट्रॅक्शन तुम्हाला दिली जाते. ठीक आहे. सो या टाईपमध्ये तुम्हाला फाईंड करायचं. इवन आणि ऑड जर ज्या वेळेला तुम्हाला दिलं जातं त्यावेळेला एकची व्हॅल्यू ही मायनस एक्सने रिप्लेस करून दोघा टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची असते. आणि ज्या वेळेला आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू विचारली जातील फाइंड एफ ऑफमध्ये जर नंबर दिला असेल त्यावेळेला आपल्याला एकची व्हॅल्यू त्या नंबरने रिप्लेस करून नंतर ते एक्झाम्पल सॉल्व करायचं असतो. ठीक आहे. हा नेमका ह्या दोघांमधला डिफरन्स आहे. प्रोसेस दोघांची सेम आहेत. दोघा ठिकाणी आपण एक्सच रिप्लेस करतो. सो व्यवस्थित काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप घ्या. ओके. खूप इझी टाईप ह्या फंक्शनमधला. फक्त यामध्ये पण लॉगचे काही कन्सेप्ट होता. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे लॉगचे एक्झाम्पल बघितले आहेत प्रॉपरली. जर यासारखेच तुम्हाला जर काही आणखी प्रॉपर व्हिडिओ जर बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. तिथेही जाऊन तुम्ही चेक करू शकता. बघा इथं ax² मायनस bx मायनस 1 एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू 5 म्हणजे आपल्याला एका फंक्शनची व्हॅल्यू दिली जाते आणि दुसऱ्या फंक्शनची पण व्हॅल्यू आपल्याला दिली जाते आणि फाइंड a किंवा b असं आपल्याला फाइंड करायला विचारलं जातं. खूप सोपं असतं. आपल्याला पहिल्यांदा एक व्हॅल्यू पुट करून एक इक्वेशन भेटतं, दुसरी व्हॅल्यू पुट करून दुसरं इक्वेशन भेटतं. दोघं इक्वेशन सायमल्टेनियसली आपल्याला सॉल्व करायचे असते आणि आपल्याला व्हॅल्यू ऑफ a आणि व्हॅल्यू ऑफ b मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघितलं तर आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी किंवा शो दॅट करण्यासाठी एक्झाम्पल येतात. हे एक्झाम्पल फार कमी वेळेला आलेले शो दॅट किंवा प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल, पण तरीही आपण ते घेतलेत की जेणेकरून आला चुकून तो प्रॉब्लेम तर मग आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला. ठीक आहे. सो याची पण थोडीशी प्रॅक्टिस केलेली असू द्या. आणि फंक्शन आणि लॉगॅरिथमिक चॅप्टर हे जे एक्झाम्पल मी घेतले हेच रिपीट होतात. सो ह्या फंक्शन चॅप्टर म्हणा लॉगॅरिथमिक चॅप्टर म्हणा यावरती तुम्ही फार जास्त टाईम वेस्ट नका करू, पण कमी मार्कला त्यावरती विचारले जातात. ओके. नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून 7 PM व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.